महिला विडी कामगारांना लवकरच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही मुंबई येथील विडी कामगार किमान वेतन अंमलबजावणीबाबत बोलवण्यात आलेल्या शासन प्रशासन कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांच्या आयोजित बैठकीत महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कानपुरी महाराज यांनी दिली आहे। सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी वळणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेसह राज्यातील सर्व कामगार संघटनेने याबाबत गेल्या 2 वर्षांपासून कामगार मंत्रालयाकडून अनेक वेळा बैठका आयोजित केल्या, परंतु बहुतेक बैठकांना विडी मालक उपस्थित राहिले नाहीत। प्रत्येक वेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बाजू कामगार मंत्र्यांनी ऐकून घेतली। त्याच धर्तीवर दिनांक 6 मे 2026 रोजी कामगार मंत्री महोदयांनी संयुक्त बैठक बोलावली। या बैठकीत कामगार संघटना प्रतिनिधींची व मालक संघटना प्रतिनिधींची बाजू ऐकून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी लवकरच महिला विडी कामगारांसाठी केंद्राच्या जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात येईल अशी ग्वाही दिली। कामगार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत कामगार आयुक्त, कामगार सचिव, अप्पर कामगार आयुक्त पुणे, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, माजी आमदार नरसई आडम मास्टर, सिटी संघटनेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कामगार सेनेचे पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, मालक संघटनेचे बाळासाहेब जगदाळे यांच्यासह पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन कामगार मंत्री फुंडकर यांना देण्यात आले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।